नमस्कार, प्लंबिंग ट्रेड वरील या मॉड्यूल मध्ये आपले स्वागत। आपण आजच्या व्हिडिओ मध्ये स्टँडर्ड फिटिंग सह गॅल्वनाइज्ड आयर्न किंवा जीआय पाइप्स असेंबल करणे शिकू। या व्यतिरिक्त आपण विविध वॉटर डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम वर संशोधन करू आणि रेखाचित्रांनुसार इमारतींना पाइपलाइन कशा जोडायच्या हे स्पष्ट करू। या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पुढील बाबीत सक्षम व्हाल। जीआय पाइप वर एल्बो फिक्स करा, जीआय पाइप वर युनियन फिक्स करा, जीआय पाइप वर वॉल फिक्स करा। स्टँडर्ड फिटिंग ने जीआय पाइप असेंबल करा। ओव्हरहेड टाकीच्या सोर्स पर्यंत पाणी पुरवठा यंत्रणा समजून घ्या। प्रेशराइज्ड वॉटर डिस्ट्रीब्यूशन सिस्टम समजून घ्या। चला आता हे करण्यासाठी आवश्यक साधने आणि उपकरणे गोळा करूया। जीआय प्लेन कपलिंग गरजेनुसार, जीआय रिबड कपलिंग गरजेनुसार, जीआय टी गरजेनुसार, जीआय एल्बो गरजेनुसार, जीआय 4 वे गरजेनुसार, 100 मिमी 150 मिमी बॅरल निपल गरजेनुसार, जीआय रेड्युसर कपलिंग गरजेनुसार, ब्रॉस बिब कॉक गरजेनुसार, जीएम विल वॉल्व गरजेनुसार, हेक्सागोनल निपल गरजेनुसार, गेट वॉल्व गरजेनुसार, रबर वॉशर गरजेनुसार, जीआय पाइप्स गरजेनुसार, एक स्टील टेप, रॉल जंपर, एक हॅक्सो ब्लेड फ्रेम, एक पाइप वॉइस, एक पाइप रेंज, एक रैचेट डाई सेट, एक स्क्रू ड्राइवर, एक कटिंग प्लायर, हैम्प पैकिंग, एक बॉल पेन हथोड़ा। 4 वे क्रॉस सह पाइप क्रमांक 2 जोडणे। क्रॉस सह पाइप क्रमांक 3 फिट करा। पाइप क्रमांक 3 च्या दुसऱ्या टोकाला प्लेन कपलिंग जी ला जोडा। जीआय ब्लेड एच प्लेन कपलिंग मध्ये असेंबल करा। रिप्ड कपलिंग आय बेंडच्या दुसऱ्या टोकाला फिट करा। रिप्ड कपलिंगला पाइप क्रमांक 4 जोडा। पाइप क्रमांक 4 सह टीजे फिट करा। टी च्या विरुद्ध टोकापर्यंत पाइप क्रमांक 5 जोडणे। पाइप क्रमांक 5 सह कोपर एम असेंबल करा। एल्बोच्या दुसऱ्या टोकाला पाइप नंबर 6 फिट करा। पाइप क्रमांक 6 सह टी मध्ये जॉइन करा। टी च्या विरुद्ध टोकामध्ये पाइप क्रमांक 1 फिट करा। पाइप क्रमांक 1 आणि 2 ला युनियन मध्ये जोडणे। क्रॉसच्या डाव्या बाजूला 150 मिमी बॅरल निपल पी फिट करा आणि त्याच्यासाठी कॅप डी ठेवा। क्रॉसच्या उजव्या बाजूला आणखी 100 मिमी बॅरल निपल सी ठेवा। बॅरल निपल ते रेड्युसर ई जॉइन करा। बीबीकॉक एफ च्या दुसऱ्या टोकाला रेड्युसर असेंबल करा। 100 मिमी बॅरल निपल के बॉटम टी वर फिट करा। निपल ते ग्लोब वॉल एल असेंबल करा। षटकोनी निपल ओ डाव्या बाजूच्या टी वर ठेवा। गेट वॉल्व एन निपल असेंबल करा। स्टँडर्ड फिटिंग ने जीआय पाइप्स असेंबल करा। पाइप वॉइस मध्ये पाइप क्रमांक 2 धरा। हेम्प पॅकिंग किंवा कॉटन थ्रेड मटेरियल पाइपच्या एक्सटर्नल थ्रेड वर गुंडाळा। पाइप थ्रेड्स वर सीलिंग कंपाऊंड लावा। पाइप क्रमांक 2 वर फोर्स वे क्रॉस बसवा आणि पाइप रेंज वापरून तो घट्ट करा। सर्व पाइप्सच्या एक्सटर्नल थ्रेड्स वर हेम्प पॅकिंग गुंडाळा आणि एकमेकांना जोडण्याआधी स्टँडर्ड फिटिंग आणि कंपाऊंड सीलिंगच्या थ्रेड वर लावा। क्रॉस सह पाइप नंबर 3 मध्ये फिट करा। पाइप क्रमांक 3 च्या टोकाला प्लेन कपलिंगला जॉइन करा। जीआय बेंड प्लेन कपलिंग मध्ये फिट करा। जीआय बेंडच्या दुसऱ्या टोकाला रिप्ड कपलिंग असेंबल करा। पाइप क्रमांक 4 रिप्ड कपलिंगला जोडा। पाइप क्रमांक 4 ला टी फिट करा। टी च्या विरुद्ध टोकाला पाइप क्रमांक 5 जोडा। पाइप क्रमांक 5 वर एल्बो असेंबल करा। एल्बोच्या दुसऱ्या टोकाला पाइप क्रमांक 6 फिट करा। पाइप क्रमांक 6 ला टी कनेक्ट करा। टी च्या विरुद्ध टोकाला पाइप नंबर 1 बसवा। रबर वॉशर युनियन मध्ये बसवा। युनियन मध्ये पाइप क्रमांक 1 आणि 2 सेट करा। एका पाइप रेंच मध्ये युनियनची एक बाजू पकडा आणि दुसऱ्यामध्ये युनियनची रिंग पकडा। दोन्ही पाइपांना हळुवारपणे विरुद्ध दिशेने फिरवा आणि असेंबल करा। सहज डिस्कनेक्शन साठी युनियन जॉइंट वर ग्रीस किंवा वॅसलीन वापरा। क्रॉसच्या डाव्या बाजूला 150 मिमी बॅरल निपल फिट करा आणि त्यावर कॅप ठेवा। क्रॉसच्या उजव्या बाजूला आणखी 150 मिमी बॅरल निपल जॉइन करा।
रेड्युसर बॅरल निपलला जोडा. रेड्युसरच्या दुसऱ्या टोकावर बिप कॉक असेंबल करा. तिच्या खालच्या बाजूला 100 मिमी बॅरलचे निपल बसवा. 100 मिमी बॅरल निपलवर गेट वॉल्व असेंबल करा. वॉल्व आणि पाईप दरम्यान एका क्लिअरन्स संमती घ्या. डाव्या बाजूला टीला षटकोनी निपल जोडा. षटकोनी निपलवर ग्लोब वॉल्व असेंबल करा. गळतीसाठी जोडणी तपासा. पाईप निपल सॉकेट आणि प्लगसह टेस्टिंग लाईनच्या भागातील सर्व ओपनिंग प्लग करा. कोणत्याही एअर पॉकेट शिवाय पाणी पूर्णपणे पाईपलाईनमध्ये सोडा. प्रेशर गेज स्थिर वाचन दर्शवेपर्यंत प्रक्रिया सुरू ठेवा. आवश्यक दबावाखाली ठेवा. जोडणी आणि पाईप्समधील कुठल्याही गळतीकडे लक्ष द्या. गळत असलेली जोडणी आणि पाईप्स दुरुस्त करा. 3 ते 4 तास दाब असेपर्यंत टेस्टिंगची पुनरावृत्ती करा. रेखाचित्रानुसार गुरुत्वाकर्षणाद्वारे स्त्रोतापासून ओव्हरहेड टाकीपर्यंत वॉटर सप्लाय सिस्टीम समजून घेणे. ओव्हरहेड टँक हा एक मोठा कंटेनर असतो जो सामान्यतः स्टील, कॉन्क्रीट किंवा प्लास्टिक पासून बनवलेला असतो. तो छतासारख्या उंच ठिकाणी ठेवलेला असतो. वॉटर सोर्स हा नगरपालिकेचा पाणी पुरवठा, विहीर किंवा टाकीपेक्षा कमी उंचीवर असलेला अन्य कोणताही स्रोत असू शकतो. पाईप्स हे पाण्याचा स्रोत असलेल्या टाकीशी जोडतात आणि नंतर टाकीमधून संपूर्ण इमारतीतील विविध आउटलेटमध्ये पाणी डिस्ट्रीब्यूट करतात. व्हॉल्व हे टाकीमध्ये आणि बाहेरील पाण्याचा प्रवाह नियंत्रित करतात आणि सिस्टीम मधील दाब नियंत्रित करतात. पाईपलाईन जोडण्यासाठी आवश्यक पाईप, फिटिंग्स आणि नळ समजून घ्या. अंडरग्राउंड टँकचे कनेक्शन ओळखा. विविध पाईप्स आणि फिटिंग्स वापरून रेखाचित्रानुसार कनेक्शन द्या. विविध पाईप्स आणि फिटिंग्स वापरून सॅनिटरी फिटिंगला इनलेट कनेक्शन द्या. पाण्याची पातळी राखण्यासाठी OHT वर पाणी पातळी नियंत्रक फिक्स करा. स्टोरेज टँक स्वयंचलितपणे भरण्यासाठी पंप चालवण्यासाठी जलपातळी नियंत्रक वापरतात. पाण्याच्या टाक्यांमध्ये पूर्वनिर्धारित उच्च आणि निम्न स्तरांवर प्रदान केलेले लेव्हल सेन्सर टाकीमध्ये पाणी नसताना पंप सुरू करणे आणि थांबवणे हे ठरवतात. वॉटर हॅमरचे संरक्षण करण्यासाठी वॉटर हॅमर अरेस्टर फिक्स करा. वॉटर हॅमर अरेस्टर हे एक असे उपकरण आहे जे पाइपिंग सिस्टीम मध्ये वाहणारे पाणी अचानक थांबते तेव्हा शॉक शोषून घेते. वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर सारख्या पाणी वापरणाऱ्या उपकरणांच्या पुरवठा लाईनवर स्थापित केले आहे. ओव्हरहेड टाकीमध्ये पाणी उपसण्यासाठी पंप संच फिक्स करा. नॉन रिटर्न वॉल्व, फ्लोट वॉल्व आणि बॉल वॉल्व संप मध्ये फिक्स करा. OHT आणि संप दोन्हीसाठी एअर वेंट आणि तपासणी ओपनिंग द्या. रेखाचित्रानुसार प्रेशराइज्ड वॉटर डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम समजून घ्या. वॉटर संप हा एक मोठा वॉटर टाईट कंटेनर आहे जो सामान्यतः भूमिगत असतो, सहसा बेसमेंट किंवा क्रॉल जागेत असतो. तो तुमच्या घरासाठी पाणी साठवण्यासाठी जलाशय म्हणून काम करतो. प्रेशर टँक ही टाकी सामान्यतः वॉटर संप जवळ ठेवली जाते आणि ती घराच्या मुख्य पाण्याच्या लाईनला जोडते. ते अंशतः हवा आणि पाण्याने भरलेले असते आणि हवा कुशन प्रमाणे काम करते. टाकीमध्ये दाब राखते आणि आवश्यकतेनुसार पाणी बाहेर ढकलते. प्रेशर स्विच हे इलेक्ट्रॉनिक उपकरण टाकीच्या आतील दबावावर लक्ष ठेवते. जेव्हा दाब पूर्वनिर्धारित पातळीच्या खाली येतो तेव्हा प्रेशर स्विच पंप सक्रिय करतो. वॉल्व तपासा. हा वन वे वॉल्व पंप किंवा शहराच्या पाण्याच्या लाईनमधून प्रेशर टाकीमध्ये पाणी वाहून नेतो, परंतु बॅक फ्लोला प्रतिबंध करतो. चला आता आपण प्रेशर डिस्ट्रीब्यूशन कसे कार्य करते ते समजून घेऊया. जेव्हा तुम्ही पाण्याची गरज असलेले नळ किंवा उपकरण उघडता तेव्हा टाकीतील दाब कमी होतो. प्रेशर स्विच हा ड्रॉप ओळखतो आणि पंप चालू करतो. पंप प्रेशर टँक पाण्याने भरतो. आतील हवा दाबतो. कंप्रेस एअर टाकीमधून आणि तुमच्या घराच्या पाईप्समध्ये पाणी ढकलते. संपूर्ण सिस्टीम मध्ये सातत्याने प्रेशर ठेवते. एकदा प्रेशर प्रीसेट लेवलवर पोहोचल्यावर प्रेशर स्विच पंप बंद करतो. या व्हिडिओमध्ये आपण काय करावे याबद्दल चर्चा केली आहे. GI पाईपवर एल्बो फिक्स करा. GI पाईपवर युनियन फिक्स करा. GI पाईपवर वॉल फिक्स करा. स्टँडर्ड फिटिंगने GI पाईप असेंबल करा. ओव्हरहेड टाकीच्या सोर्सेस पर्यंत पाणी पुरवठा यंत्रणा समजून घ्या. प्रेशराइज्ड वॉटर डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम समजून घ्या. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. सर्वांचे आभार आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.